इयत्ता दुसरी, चौथी माला, मराठी बालभारती. आठवतोय का हा धडा? असा पडतो पाऊस. सदू खेळायला निघाला. इतक्यात जोराचा वारा आला. आभाळ भरून आलं. सूर्य दिसेनासा झाला. विजा चमकू लागल्या. ढगांचा गडगडाट झाला. जोरदार पाऊस पडू लागला. सदू ओलाचिंब झाला. तो एका घराच्या आडोशाला उभा राहिला. अरे बापरे, केवढा हा पाऊस, सदू म्हणाला. हे पावसाने ऐकले. त्याला वाटले सदूशी बोलावे. इतक्यात सदू अशी हाक आली. कोणी हाक मारली म्हणून सदू इकडे तिकडे पाहू लागला. पाऊस. अरे इकडे बघ, मी पाऊस बोलतोय. सदू. कोण? पाऊस? तू बोलतोस? अरे पण तू असा अचानक कुठून आलास? कसा आलास? पाऊस. अरे मी आभाळातून आलो. सदू. पण तू वर आभाळात गेलास कसा? पाऊस. मी आधी होतो पाणी, नदीत समुद्रात खेळत होतो. उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले. मला चटके बसू लागले. माझे अंग गरम झाले. मी हलका झालो. वाफ होऊन आपोआप वर जाऊ लागलो. सदू. लपून छपून गेलाच वाटतं. पाऊस. नाही रे, वाफेच्या रूपात वर जाताना मी तुम्हाला दिसत नाही. आभाळात जाता जाता आमचे ढगात रूपांतर होते. आम्ही ढग झालो की तुम्हाला दिसतो. तेथे वारा आम्हाला आणखी उंच उंच आभाळात ढकलतो. सदू. बरं मग पुढं काय होतं रे? पाऊस. तेथे आम्हाला थंड हवा लागते. आमचे अंग जड होते. आभाळात राहत नाही. आम्ही जर खाली येतो त्याला तुम्ही पाऊस म्हणता. सदू. गंमतच आहे तुझी. ढगातून खाली येताना पाऊस असतोस. जमिनीवर वाहताना पाणी असतोस. आभाळात जाताना वाफ होतोस. आभाळात गेल्यावर तू ढग होतोस. पाऊस. वेगवेगळ्या रूपात वावरताना मला फार मजा वाटते. मी सगळ्यांना पाणी देतो. माझ्यामुळे नद्या नाले भरून वाहतात. पिके येतात. म्हणून लोकांना मी हवासा वाटतो. सर्वजण माझी आतुरतेने वाट पाहतात. पावसाची रिमझिम कमी होऊ लागली. सदू. मी पण वाट पाहीन. उद्या पुन्हा ये बरं का?